तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। थकीत हप्ता हा रखडलेला होता, मात्र आता ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचा रखडलेला हप्ता हा मिळणार आहे। आर्थिक वर्ष आणि ई-केवायसीमुळे हा हप्ता रखडला होता। पुढल्या 2 आठवड्यात लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हा हप्ता रखडलेला होता। लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता लाभार्थ्यांची संख्या जवळपास 1,80,00,000 इतकी आहे। मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते रखडलेत। आर्थिक वर्ष अखेर आणि ई-केवायसी मुळे हा उशीर होतोय। मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे। ई-केवायसी अनिवार्य केल्यानं लाभार्थी संख्या जवळपास 2,40,00,000वरनं 1,80,00,000वर आली आहे। सरकारी कर्मचारी आणि पुरुषांना वगळलेला आहे। आता केवळ पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे। बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। ई-केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। एका महिन्यात 14 लाख लाभार्थींनी ई-केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही असं स्पष्ट केलंय। यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असं नमूद केलं होतं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत। दरम्यान या योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। बीटी करायला सुरुवात करून
त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार लाडक्या आहोत. बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल. जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहता. पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत. हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये पोहोचेल. आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये. लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील. या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली. आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू. 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल. पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत. आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत. जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे. त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल. पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे सध्या जमा होताना दिसत नाहीत. लेट पैसे जमा होत आहेत मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. रखडलेले हप्ते जे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची देखील ही मोठी न्यूज आलेली आहे.
तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, हे 2 जर हप्ते आलेले नसतील तर यापुढेही तुमचा हप्ता जो आहे कुठल्या कारणास्तव रखडलेला आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यानंतर रखडलेले तुमचे हप्ते जे आहेत या ठिकाणी एकत्रित भेटू शकतात. मग या ठिकाणी तुमचा डिसेंबरचा असेल, जानेवारीचा असेल, फेब्रुवारीचा असेल, त्याच्या अगोदरचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, हे जर हप्ते तुमचे या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेमधील चुकींमुळे या ठिकाणी रखडलेले असतील तर हे पैसे जे आहेत, रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्हाला आतापर्यंत फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जर भेटलेले असतील तर तुमचा जो राहिलेला मार्च महिन्याचा या ठिकाणी रखडलेला हप्ता जो आहे, या ठिकाणी नियमित जो लाभ भेटतो त्यामधील मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी अजून थोडासा लांबणीवरती गेलेला आहे. परंतु प्रत्येक महिन्यात त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या 30 किंवा शेवटच्या तारखेपर्यंत कधीही हे पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. तर त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च महिन्यामध्ये अजून आलेला नाही. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिलचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपलेला आहे. तरी देखील मार्च महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, मात्र अजून देखील त्याची तारीख ठरलेली नाही. तर हा मार्च महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो. तुमचे पैसे जमा होत आहेत, मात्र या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे जर जमा झाले तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये देखील वाट पाहावी लागणार नाही. किंवा लाडक्या बहिणी समजा मार्च महिन्याचा हप्ता आला नाही तर मार्च महिना पूर्ण महिन्याभर वाट पाहिली, त्याही महिन्यामध्ये पैसे आलेले नाही तर 1 ते 30 तारखेपर्यंत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते. तुम्हाला वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी जेणेकरून तुमचा हप्ता वेळेवरती जमा झाल्यास तुमची जी पण आर्थिक कामं असतील, कुठलीही दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील किंवा तुमची कुठलीही आर्थिक गरज असेल ती तुम्हाला वेळेवरती पूर्ण करता येईल. तर 1 तारीख फिक्स व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स व्हावी तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता रखडलेले 4 हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. केवायसी प्रक्रिया ज्यावेळेस आता पूर्ण होईल त्याच्यानंतर जे या ठिकाणी लाडक्या बहिणी अपात्र झाल्या होत्या, केवायसी मधील चुकीच्या पर्याय त्यांच्याकडून चुकीचे निवडले गेलेले होते, तर ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवायसी मुळे अपात्र लाडक्या बहिणींचे रखडलेले हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटण्यास सुरुवात होऊ शकते 30 एप्रिल नंतर. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरपर्यंत केवायसी करण्यास सांगितलं होतं, मात्र केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली होती आणि या महिलांना चूक दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात आली होती. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमचा मार्च महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये तुम्हाला कधीही जमा केला जाऊ शकतो. अजून त्याचा GR आलेला नाही, अजून कुठलीही अधिकृत तारीख मात्र जाहीर झालेली नाही, परंतु लवकरच हे पैसे पुढच्या आठवड्यात किंवा या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही या महिन्यामध्ये तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. जशी याच्याबद्दलची अजून महत्त्वाची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व आपला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करून ठेवा. त्यावरतीही तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट भेटत राहतील. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे. धन्यवाद.